जर तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरी करता आणि तुमच्या सॅलरीमधून पीएफ कट होतो तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। अलीकडेच ईपीएफओ म्हणजेच एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन मध्ये अनेक मोठे बदल झालेत। पीएफचं नवीन पोर्टल आलाय, नवा डेटाबेस आलाय, पीएफ क्लेम करण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे। आतापर्यंत देशात 1952 ची ईपीएफ स्कीम लागू होती, पण आता त्याच्या जागी 2026 ची नवी स्कीम लागू होती। या स्कीम नुसार पीएफ अकाउंट मधून पैसे काढण्याच्या अटी सुद्धा काही प्रमाणात बदलल्यात। इतक्या वर्षांपासून पीएफ ची सिस्टीम डिसेंट्रलाइज होती। सरकारने ती सिस्टीम आता सेंट्रलाइज केली आहे, ज्यामुळे पीएफ शी संबंधित सगळी काम सोपी आणि वेगाने होण्याचा दावा आहे। पण पीएफ सिस्टीम मध्ये नक्की काय बदल झालेत? तुमची महिन्याची किती टक्के सॅलरी पीएफ मध्ये जाणार? अचानक आलेल्या मेडिकल इमर्जन्सी मध्ये पीएफ अकाउंट मधून किती पैसे काढता येतील? सगळी माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। जर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी पीएफ लागू होत असेल तर दर महिन्याला तुमच्या पगारातला काही भाग पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असतो। हळूहळू ही रक्कम वाढत जाते, जी रिटायरमेंट नंतर कामाला येते। पण फक्त रिटायरमेंट नंतरच नाही, तर समजा त्याआधी एखादी मेडिकल इमर्जन्सी आली, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हवा असेल, लग्नासाठी पैशांची आवश्यकता असेल किंवा घर खरेदी करण्यासाठी पैसे हवे असतील, तर काही नियम असे आहेत ज्या अंतर्गत तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधल्या पैशाचा वापर करू शकता। त्यामुळे जर या सिस्टीम मध्ये काही बदल झाले तर त्याचा थेट परिणाम देशातल्या कोट्यवधी नोकरदारांवरती होतो। आता यात नक्की काय बदल झालेत? सरकारने पीएफ चे कोणते नियम बदललेत ते समजून घेऊयात। सरकारने ईपीएफओ चे नवीन पोर्टल आणलाय। आतापर्यंत ईपीएफओचा सगळा रेकॉर्ड वेगवेगळ्या 120 रिजनल ऑफिसेस मध्ये विभागलेला होता। या प्रत्येक ऑफिसचा स्वतंत्र डेटाबेस होता। उदाहरणार्थ, जर तुम्ही मुंबईत नोकरी करतायत तर तुमचा पीएफ तिथल्या रिजनल ऑफिसशी जोडलेला होता, पण काही वर्षांनी तुम्ही मुंबईतली नोकरी सोडून चेन्नईला गेले। आता जर नवीन ठिकाणी तुम्हाला पीएफ शी संबंधित काही अडचण आली तर तुमची केस तुमच्या जुन्या ऑफिसच्या ठिकाणी म्हणजेच मुंबईच्या रिजनल ऑफिसशी जोडली जात होती। आता सरकारने ही सिस्टीम बदलली। ईपीएफओने आपल्या सर्व मेंबरचा डेटा एका सेंट्रलाइज सिस्टीम मध्ये शिफ्ट केलाय। याचा फायदा हा आहे की तुमचा पीएफ डेटा कोणत्याही एका शहराशी जोडलेला नसेल। तुम्ही नोकरीत शहर जरी बदललं तरी पीएफ ची काम तुम्ही कोणत्याही शहरात राहून करू शकाल। यानंतरचा मुद्दा आहे पीएफ इंटरेस्टचा। दरवर्षी ईपीएफओ कडून तुमच्या पीएफ मध्ये इंटरेस्ट जोडला जातो, पण अनेकदा हा इंटरेस्ट बराच उशिराने येतो। नवीन आर्थिक वर्ष एप्रिल मध्ये सुरू झालं तरी अनेक वेळा इंटरेस्टची रक्कम जमा व्हायला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत वाट पाहावी लागते। आता सरकारने म्हटलंय की त्यांनी ही प्रोसेस फास्ट केली आहे। केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की नव्या सिस्टीम नुसार 2025 या आर्थिक वर्षातला जवळपास 1 अरब लाख कोटीचा इंटरेस्ट ऑटो प्रोसेस केला जाईल। त्यानंतर फील्ड अथॉरिटीज यांचं व्हेरिफिकेशन करेल। सरकारच टार्गेट आहे की 15 जुलै पर्यंत देशातल्या 34 कोटी पीएफ अकाउंट मध्ये इंटरेस्ट पाठवला जाईल। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा पीएफच्या क्लेमचा, म्हणजेच तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधून किती आणि कशा प्रकारे पैसा काढू शकता। तर सरकारने 29 जून पासून ईपीएफ स्कीम 1972 ऐवजी ईपीएफ स्कीम 2026 लागू केली आहे। याआधी जुन्या स्कीम नुसार पीएफ मधला पैसा काढण्यासाठी कारणांच्या वेगवेगळ्या 13 कॅटेगरीज होत्या, पण आता सरकारने नव्या स्कीम नुसार फक्त 3 कॅटेगरीज ठेवल्या। पहिली कॅटेगरी आहे इसेन्शियल नीड्स, म्हणजेच अत्यावश्यक गरजा। यामध्ये मेडिकल इमर्जन्सी, शिक्षण आणि लग्न यांचा समावेश आहे। दुसरी कॅटेगरी आहे हाऊसिंग नीड्स। यामध्ये घर खरेदी, जमीन खरेदी आणि होम लोन फेडणं यांचा समावेश आहे। तिसरी कॅटेगरी आहे स्पेशल सर्कमस्टन्सेस, म्हणजेच विशेष परिस्थिती। यामध्ये अशा सिच्युएशन्स आहेत ज्या आधीच्या 2 कॅटेगरीमध्ये नाही आहेत। या तिन्ही कॅटेगरी मधली कारण देऊन तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधून पैसे काढू शकता। आता नव्या स्कीम नुसारही तुम्ही तुमच्या पीएफ अकाउंट मधली सगळी रक्कम एकाच वेळी काढू शकणार नाहीत, पण आता तुम्ही अकाउंट मधली 75% रक्कम ताबडतोब काढू शकता। यासाठी तुम्हाला पूर्वीप्रमाणे एका महिन्याची वाट पाहावी लागणार नाहीये।
मात्र उरलेली 25% रक्कम काढण्यासाठी तुम्हाला 12 महिने वाट पाहावी लागणार आहे. उदाहरणार्थ, समजा तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये 3 लाख रुपये असतील तर नॉर्मल सिच्युएशनमध्ये तुम्ही त्यापैकी 7.5 लाख रुपये लगेच काढू शकता, पण उरलेले 2.5 लाख रुपये तुम्हाला मिनिमम बॅलन्स म्हणून ठेवावेच लागतील. सरकारने पीएफच्या नियमांमध्ये केलेला हा मोठा बदल आहे. आता समजा मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा शिक्षणासाठी लग्नासाठी पैसे हवे असतील तर पीएफ अकाउंट उघडल्यानंतर 4 महिन्यांनी त्यातले पैसे काढता येतील. शिक्षणासाठी जास्तीत जास्त 3 वेळा पैसे काढता येतील तर लग्नासाठी जास्तीत जास्त 5 वेळा पैसे काढता येतील. नवीन स्कीममध्ये 4 महिन्यांच्या या अटीत काही विशिष्ट तरतुदीही करण्यात आल्यात. समजा एखाद्या कर्मचाऱ्याने 12 महिन्याच्या आतच नोकरी सोडली तर तो विशिष्ट अटीनुसार आपल्या पीएफ खात्यातून अंशतः रक्कम काढण्याचा दावा करू शकतो. या आधी हे नियम फार होते, पण आता ते काहीसे लवचिक करण्यात आलेत. आता तुमच्या पगाराची किती टक्के रक्कम पीएफ म्हणून जमा होईल या नियमांमध्येही काही बदल करण्यात आलेत. आतापर्यंत ईपीएफओ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराची 4% रक्कम पीएफ मध्ये देणं बंधनकारक होतं आणि कंपनीलाही तितकंच योगदान द्यावं लागायचं. पण आता नव्या स्कीमनुसार कर्मचाऱ्याचे योगदान हे 15 रुपयांच्या पगाराशी जोडण्यात आलं आहे. हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आतापर्यंत असं होतं की समजा तुमचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर 3% दर महिन्याला 6,000 रुपये एवढी रक्कम पगारातून पीएफ साठी कापली जायची आणि कंपनीलाही तितकीच रक्कम जमा करावी लागायची. पण आता नव्या स्कीमनुसार 13% कपात ही सरकारच्या 15,000 रुपयांच्या अधिकृत वेतन मर्यादेवर निश्चित करण्यात आली आहे. 15,000 रुपयांचे 13% हे 1,800 रुपये इतके होतात. म्हणजे आता 1,800 रुपयांपर्यंतच अनिवार्य रक्कम कापली जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर आता तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला रुपयापेक्षा जास्त रक्कम टाकण्यासाठी तुम्ही किंवा तुमची कंपनी कायदेशीररित्या बांधील नाही. यापेक्षा जास्त रक्कम टाकणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. आता याचा तुमच्या पगारावर कसा परिणाम होईल तर आता तुमच्या महिन्याचा पीएफ कोटा फक्त 1,800 रुपयापर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजेच तुमच्या सीटीसीची उरलेली रक्कम तुम्ही इन हँड सॅलरी म्हणून घेऊ शकता. यामुळे दर महिन्याला तुमच्या हातात येणारा पैसा वाढू शकतो. पण त्याच वेळी याचा तोटा हा आहे की यामुळे दर महिन्याला तुमच्या पीएफ अकाउंटमध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल. यामुळे या आधी पीएफ अकाउंटमधल्या पैशांवर कंपाऊंड इंटरेस्टद्वारे जी रक्कम जमा व्हायची आणि त्याचा फायदा तुम्हाला रिटायरमेंट नंतर घेता यायचा ती रक्कम कमी होईल. एक प्रकारे ही निवड करण्याचा अधिकार आता कर्मचाऱ्यांना देण्यात आलाय. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर तुमचा मूळ पगार 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी कोणताही बदल होणार नाही. थोडक्यात काय तर सरकारने पीएफच्या नियमांमध्ये केलेले बदल फार मोठे आणि कोट्यावधी लोकांवरती परिणाम करणार आहेत. सेंट्रलाइज सिस्टीम लागू केल्यानंतर हे काम सोपं होईल असा दावा सरकारचा आहे. पण प्रत्यक्षात ही सिस्टीम लागू झाल्यावर खरंच सरकारचा दावा खरा ठरतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. पीएफच्या या नव्या नियमांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.